आता वळूया आपण चर्चेच्या मुद्द्याकडे। आजचा चर्चेचा मुद्दा या राज्यातल्या शेतकऱ्यांचा आहे। सध्या राज्याच्या ग्रामीण भागात जी अभूतपूर्व अशा प्रकारची डिझेल टंचाई निर्माण झालेली आहे त्याच्या कारणांचा शोध घेणारी आहे आणि त्या प्रश्नाच्या बद्दलचं जे गांभीर्य आहे ते सरकारपर्यंत पोहोचवणारी आहे। पण हे सगळं करत असताना शेतकरी सातत्याने त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, आपल्याला संपर्क करत असतात, आपली व्यथा मांडत असतात। आज असंच एक पत्र शेतकऱ्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलंय। त्याचं म्हणणं आहे आमचं हे गाऱ्हाणं कोणीतरी सरकारच्या दरबारी मांडा, म्हणून हे पत्र आज महाराष्ट्राला वाचून दाखवतोय। सरकारपर्यंत ते पोहोचावं ही अपेक्षा आहे। साहेब, शेती करावी की सोडून द्यावी हा प्रश्न आज माझ्या एकट्याच्या मनात नाहीये, तर या मातीत काम करणाऱ्या, घाम गाळणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या मनात आहे। कारण संकटात तरी किती असावीत माणसावर आणि कुठल्या कुठल्या संकटाशी एकाच वेळी लढायचं आम्ही। खरीप तोंडावर आलाय साहेब, ही वेळ असते शेत पुजायची, उन्हा तानात मशागत करायची। पण गावातले ट्रॅक्टर आज शांत उभे आहेत। कालपर्यंत गाड्यांच्या तालावर धावणारी यंत्र आज गपगार झाली आहेत आणि आम्ही शेतकरी 2-2 दिवस हातात रिकामे कॅन घेऊन डिझेल पंपावर रांगेत उभे आहोत। पंपावरच आमच्या पंक्ती उठतायत, जेवण तिथंच, झोपणं तिथंच। कशासाठी? तर 2 थेंब डिझेल मिळावेत म्हणून। यंत्रणा म्हणते कॅन मध्ये डिझेल मिळणार नाही। अहो मग नांगरणी करायला काय प्रत्येक वेळी अख्खा ट्रॅक्टर आणि अख्खी जेसीबी पंपावर आणायची का? साठेबाजी रोखा ना साहेब, पण आम्हालाही तेच हवंय। पण साठेबाजांना पकडण्याच्या नादात निरपराध शेतकऱ्यांच्या गळ्याला फास कशासाठी? आज शेतीचं गणित बदलतंय। गावात मोजकी बैलजोडी उरली आहे। पोळ्याच्या सणाला सुद्धा पाराभोवती बैलाऐवजी आता गाई म्हशी फिरवण्याची वेळ आली आहे। शेतीचं चाक पूर्णपणे ट्रॅक्टरवर फिरतंय आणि त्या ट्रॅक्टरला श्वास डिझेल अभावी गुदमरतोय। नांगरणी झाली नाही तर पेरणी कशी करणार तुम्हीच सांगा, आणि जर पेरणी झाली नाही तर मग मातीतून उद्याचा पोटाचा घास कसा उगवणार हेही सांगा। पण दुःख एवढंच नाहीये, डोक्यावर अजून एक काळा ढग दाटून आलाय। खतांचं संकट आहे। आपण आपल्या काळ्या आईला रासायनिक खतांची इतकी सवय लावून दिली आहे की तिच्यातला नैसर्गिक श्वासच हरवून गेलाय। आज युरिया मिळाला नाही तर पीक उभं राहणार नाही। तिची ती ताकद नाही त्या मातीची। अन्नधान्याचं उत्पादन घटेल तिकडे 1000 मैलावर युद्ध पेटलंय, बॉम्ब तिकडे फुटतोय आणि ठिकऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्याच्या होत आहेत। युद्ध आमच्या बांधावर येऊन पोहोचलंय। आशेनं आभाळाकडे बघावं तर तिथंही धास्तीचं सावट आहे। हवामान खातं सांगतंय यावर्षी एल निनोचं संकट आहे। पाऊस कमी होईल म्हणजे निसर्गही आमच्यावर कोपणार यंदा। चहूबाजूंनी घेरले साहेब। अगदी महाभारतातल्या त्या चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यू सारखी आमची अवस्था झाली आहे। बाहेर पडायचा सध्या कुठला रस्ता दिसत नाहीये आणि लढाई मात्र थांबत नाहीये। कोणी मदतीला येऊ अथवा न येऊ, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संकट फक्त शेतकऱ्याचं नाहीये। शेतातला ट्रॅक्टर थांबला तर शहरातल्या एसी डायनिंग टेबलवरची चपाती गायब होईल। आम्हाला युरिया मिळाला नाही तर उद्या मॉलमध्ये मिळणारा तुमचा घास सुद्धा गायब होईल। तो तुमच्या पगाराला सुद्धा परवडणार नाही। कारण शेतकरी फक्त स्वतःसाठी अन्न पिकवत नाही, उगवत नाही, तो संपूर्ण देशाच्या पोटासाठी आणि ताटासाठी जगतोय। स्वतःच्या पोरांच्या तोंडचा घास काढून तो या देशाची भूक भागवतोय। म्हणून आम्हाला सहानुभूतीचे 4 शब्द तुमच्याकडून नको आहेत। पाठीवर हात ठेवून थोडासा दिलासा हवाय। आम्हाला आधार हवाय, आम्हाला डिझेल हवाय, आमच्या शेतीला खत हवाय। निसर्गाशी 2 हात करायला अजूनही आम्ही समर्थ आहोत। हार मानलेली नाही साहेब। आम्ही फक्त जगण्यासाठी नाही
या देशाला जगवण्यासाठी लढतोय साहेब. एक संकटातला शेतकरी, त्याची ही भावना आहे.